रंगबेरंगी दुनियेत चला हरवून जाऊया. शिरोडकर शाळेय भिंतीन आज बोलत करूया. पिवळा हिरवा निळा केशरी सारे रंग इथे नाचती. लहान मित्रांनो या लवकर तुमची वाट इथे पाहती. परळच्या शाळेत बोलक्या भिंती गुपित तुम्हाला सांगू पाहती. शिष्यवृत्तीचं ज्ञान इथे खेळातून सारे शिकती. परळच्या शाळेत बोलक्या भिंती. माकड दादा झाडावरचा तुमच्याकडे पाहून हसतो. शहामृग आणि ससे भाऊ गोष्टींचा खजिना उघडतो. अ आ इ ई चे धडे इथे चित्रातून छान दिसती. मराठी माध्यमाची शाळा आपली संस्कारची शिदोरी देती. परळच्या शाळेत बोलक्या भिंती गुपित तुम्हाला सांगू पाहती. शिष्यवृत्तीचं ज्ञान इथे खेळातून सारे शिकती. परळच्या शाळेत बोलक्या भिंती. ज्ञान ज्योती इथे तेवते. KMS चे नाव मोठे. शिरोडकर शाळेची कीर्ती सागर आपलीकडे ही दाटे. या सारे या मराठीतून शिकूया. परळच्या शाळेत बोलक्या भिंती गुपित तुम्हाला सांगू पाहती. शिष्यवृत्तीचं ज्ञान इथे खेळातून सारे बोलक्या भिंती. आमच्या शिक्षण संस्थेने आज NEPच्या दृष्टिकोनातून जो मुख्य घटक आहे शिशुविकास आणि प्री प्रायमरीचे विद्यार्थी यांच्या उत्कर्षाला यांच्या प्रगतीला वाव देण्यासाठी युवा अनस्टॉपेबल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आमच्या शाळेच्या व्यवस्थापनाच्या सहकार्याने उभं राहिलेलं आहे या विद्यार्थ्यांसाठी 5 डिजिटल क्लासरूम. तुम्ही बघाल या बोलक्या भिंती आहे. आज नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेला महत्त्व आहे. मग ती मातृभाषा मराठी असू दे, ती मातृभाषा इंग्रजी असू दे, आज दोन्ही भाषेमधील आमच्या शिक्षण संस्थेचा विद्यार्थी घडणार आहे. त्या बोलक्या भिंती जशा केलेल्या आहेत त्याप्रमाणे आमची मुलं तिथे छान अभ्यास करणार आहेत, खेळणार आहेत. त्यामुळे त्यांची नक्कीच प्रगती होणार आहे. त्याप्रमाणे जसं हे वर्ग केले आहेत, 5 वर्ग यांनी केलेले आहेत, त्या वर्गांमध्ये आमचे विद्यार्थी अभ्यासाच्या दृष्टीने नक्कीच पुढे येतील आणि आमच्या इथे नक्कीच विद्यार्थी संख्या वाढतील. जसे पालन तसे हे वर्ग बघणार आणि त्या वर्गानुसार ते इकडे येऊन आम्हाला आमच्या स्वतःच्या मुलांना इथे ॲडमिशन घेतील आणि इथे ह्या शाळेमध्ये नक्कीच ॲडमिशनची संख्या वाढेल. हे जे वर्ग ज्या पद्धतीने केले गेलेले आहेत ते तशाच प्रकारचे वर्ग मराठी माध्यमासाठी इंग्रजी माध्यमासाठी लहान मुलांसाठी जर ज्युनियर सिनियर ह्या क्लाससाठी संपूर्ण सगळ्या महाराष्ट्रभर झाले तर मला वाटतं मराठी मीडियमला पुन्हा सुमीचे दिवस येतील. आणि ते होण्याकरता शासनाने देखील ह्याची नोंद घेणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे या छोट्या मुलांसाठी वर्ग करून देणं, जिथे जिथे आज केंद्रीय विद्यालय हे ते सगळ्या चालू करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटायझेशन करण्याचा महाराष्ट्र शासनाचा जो प्रयत्न आहे त्याच्याऐवजी आमच्यासारख्या सामाजिक संस्था या NGOकडून चांगली मदत मिळवून मुलांसाठी जर हे करू शकत असतील तर सरकारने, महाराष्ट्र शासनाने, नगरपालिकेने अशा प्रकारे जर वर्ग करून दिले तर विद्यार्थ्यांची संख्याही वाढेल. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची आवड नाही आहे त्यांनाही आवड निर्माण होईल आणि मराठी तसंच इंग्रजी माध्यमाची चांगल्या प्रकारे भरभराटी होईल.